श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंब हे सुखी व आनंदी असावे असे वाटते. माणूस जे काही कमवतो ते आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठीच. आपल्या कुटुंबाला काही कमी पडू नये, त्यांना सर्व काही मिळावे यासाठी प्रत्येकजण दिवस रात्र झटत असतो, मेहनत करत असतो. आपल्याला सुखी, आनंदी व शांत जीवन जगता आले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. आपल्या घरात नेहमी हसत खेळत वातावरण असायला हवे. शेजारच्यांच्या घरचे भांडण बघून हे रोजच का भांडतात असा प्रश्न आपल्याला पडत असेल. तसेच भांडण, चिडचिड जर का आपल्या घरातसुद्धा होऊ लागली तर याचा आपल्याला खूप त्रास होतो. घरामध्ये प्रत्येक नात्यामध्ये जसे की आई वडील, बहीण भाऊ, सासू सुना, नवरा बायको यांच्यावरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते, तर त्याचा आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास होऊ लागतो. घरात कोणी कोणाशी नीट बोलत नाही. साध्या बोलण्याचे रूपांतर भांडणात होते. घर सोडून लांब निघून जाऊ वाटणे, यामुळे खूप मानसिक त्रास होतो. अशावेळी काही गोष्टी कराव्यात जेणेकरून हे भांडणं टाळली जातील. त्या गोष्टी कोणत्या या आपण आता पाहणार आहोत. घरामध्ये जर का रोज भांडण होत असतील तर आपण शांतपणे त्यामागची कारणे शोधावीत. भांडणाची सुरुवात ही नेमकी कशामुळे झाली आहे याचा विचार करावा. जर तुमचे त्यामध्ये काही चुकत असेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करून समोरच्याची माफी मागावी व परत असे होणार नाही याची ग्वाही त्याला द्यावी. समोरचा जर चुकत असेल तर त्याला शांतपणे त्याची चूक समजावून सांगावी. त्याचे कोठे चुकत आहे हे त्याला पटवून द्यावे. त्याला समजावून त्यावरती उपाय काढावा. उगाचच वाद वाढवू नका. कधीकधी घरातील वाद हे घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषांमुळे देखील होत असतात. अशावेळी घरामध्ये सायंकाळी देवाजवळ दिवा लावून घंटानाद किंवा शंखनाद करावा. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हे निघून जाते. याचा खूप मोठा परिणाम तुम्हाला जाणवू लागेल. यातून घरातील भांडणंही कमी होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे रोज सकाळी घरात देवपूजा करावी. देवपूजा करून देवाची आरती ही सर्व घरात दाखवावी. याच्याने घरातील वातावरण हे समृद्ध होते. घरात सकारात्मकता तयार होते व त्यामुळे आपणही सकारात्मक राहतो. तिसरे म्हणजे घरामध्ये भिंतींवरती आपण वावरतो त्या ठिकाणी सकारात्मक फोटो लावावेत. त्यातून आपला मूड हा नेहमी फ्रेश व सकारात्मक होतो. आपल्याला नेहमीच फ्रेश वाटू लागते. शक्यतो घरामध्ये निसर्गाचे, फुलांचे फोटो लावावेत. घरच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन हे असायलाच हवे. रोज सकाळी तुळशीची पूजा करावी व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावावा व आजूबाजूचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवावा. यामुळे बाहेरील नकारात्मकता घरात येत नाही. घरातील खोलींच्या कोपऱ्यात वाटीत मिठाचे खडे ठेवावेत. यातून घरातील नकारात्मकता नष्ट होण्यास मदत होते. घरामध्ये सकाळी व सायंकाळी देवाची भक्तिगीते लावावीत. याच्याने तुमचे मन हे प्रसन्न होते आणि चिडचिडपणाही कमी होतो. त्यामुळे घरातील भांडणेसुद्धा कमी होऊ लागतील. मित्रांनो, वरील सांगितलेले हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
श्री स्वामी समर्थ.